काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया असं म्हणत टीका केली। बीडमधील पत्रकार परिषदेतला व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का असा सवालही उपस्थित केला। शिवाय सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशा शब्दात टीका केली। या एक्सपोस्टवरनं आता काँग्रेसवरती जोरदार टीका व्हायला लागली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी पत्रकार परिषद घेतल्यावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यालयावरती आंदोलन केलं, तर दुसरीकडे ठाण्यातही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डावरती शाईफेक करण्यात आली, तर सपकाळांच्या फोटोला काळं फासण्यात आलं। तर एकीकडे काँग्रेसच्या कार्यालयातलं राष्ट्रवादीचं आंदोलन बघतोय आणि दुसरीकडे ठाण्यामध्ये सुद्धा आपण बघतोय की काँग्रेसच्या होर्डिंग्सवरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली। शिवाय हर्षवर्धन सपकाळ यांच्याही फोटोला काळं फासलं आणि ते पोस्टर जाळले देखील। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता आमदार धनंजय मुंडे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांमध्ये जुंपली आहे। आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही। तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय, तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही। आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह। जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहेत, त्याऐवजी गुंड म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात ची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाही आहेत। त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे। धनंजय मुंडेंनी काँग्रेसच्या ट्विटमधून द्वेष कळला अशी सुद्धा टीका केली आहे आणि त्यावर हर्षवर्धन सपकाळांनी प्रत्युत्तर दिलंय। स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या, या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहेत। आणि तेच भीती, तेच आमच्या वहिनी साहेबांचा द्वेष हे काँग्रेसच्या त्या पेजवरून आपल्याला पाहायला मिळाला। आम्ही सुनेत्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगीगुड्या म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं, आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थघात स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं। त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500चे अनुदान काढून 2,100 ते 2,500 करणार होतं सांगितलं ते करावं। राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळांवरती पलटवार केलाय। सुनेत्रा वहिनींनी स्वतःला दुर्गा सिद्ध करून दाखवायचं जे आव्हान काँग्रेसच्या महिषासुरानं दिलंय त्याबद्दल त्यांनी भाष्य केलंय। काँग्रेसच्या महिषासुराच्या आव्हानाचा आम्ही स्वीकार करतो असं अमोल मिटकरी म्हणाले। आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्यालयातल्या आंदोलनावरती आता काँग्रेसने टीका केली आहे। भाजपचं वाण राष्ट्रवादीला लागल्याचं दिसतंय असं सचिन सावंत म्हणाले। लोकशाही संपुष्टात आल्याचं हे निदर्शक आहे। टीका सहन होत नसेल तर राजकारण सोडा अशी टीका सुद्धा सचिन सावंत यांनी केली आहे। माफी मागा